देवेंद्र फडणवीस साहेब आणि आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय अजितदादा पवार महायुतीचं शासन आहे, परंतु ती निवडणूक कार्यकर्त्याची आहे। शेवट 29 उमेदवारांना संधी मिळणार होती। उमेदवाराची आशा असते, प्रत्येकाला इच्छा असते, यावेळी अशा प्रसंगी युती होणं शक्य राहत नाही, म्हणून त्यातून राजी नाराजी पुन्हा वाढते। त्या निमित्तानं आदरणीय शिंदे साहेबांनी, आदरणीय फडणवीस साहेबांनी, अजितदादांनी एकच म्हटलं, ज्या ज्या ठिकाणी युती होते तिथं युती करा, जिथं शक्य नाही तिथं स्वबळावर तुम्ही निवडणूक लढू शकता। हे लढत असताना मात्र महायुतीच्या कोणत्याही नेत्यावर आम्ही टीका टिप्पणी करणार नाही। शेवटी महाराष्ट्रात आम्ही मिळून आहोत। शेवटी एकनाथजी शिंदे असेल, अजितदादा पवार असेल, आदरणीय राज्याचे नेते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब असेल, ते महायुतीचं शासन महाराष्ट्राच्या विकासासाठी करत आहे। म्हणून या ठिकाणी तर इच्छा, अनेकांची इच्छा असते, सर्व न्याय देणं शक्य नाही, म्हणून युती या ठिकाणी नाही आहे। आम्ही मैत्रीपूर्ण लढतीच्या माध्यमातून जनतेसमोर जाणार आहोत। यामुळे कोणाची राजी नाही, नाराजी नाही। आणि आपण जे म्हणता शिंदे आता अजितदादा पवार नाही तर आपण उमेदवार दिला नाही, याचा अर्थ ते आमच्या सोबत आहे पूर्णपणे। त्यांनी असं सांगितलं आहे, ज्या ठिकाणी पवार साहेबांनी, अजितदादा पवारनी, राष्ट्रवादीने उमेदवार दिले नाही, व राष्ट्रवादी अजित पवार गट सुद्धा वणीमध्ये भारतीय जनता पक्षासोबत आहे। मागा नगरपालिका निवडणूक झाली तेव्हा या ठिकाणी आम्ही 90% जिंकण्याचा रेकॉर्ड आहे। आताही तोच रेकॉर्ड कायम राहील अशी मला शुभेच्छा आणि अपेक्षाही आहे, विश्वासही आहे। जी निवड झालेली आहे उमेदवारांची, सगळे एकत्र फॉर्म भरताना त्या चेहरा जो आनंद पाहतोय मी, आणि त्याचा आनंद इतका दिसतो की ते विजयी होणारे उमेदवार सगळे आहेत। योग्य निवड आणि योग्य पक्ष असं माझं मत आहे। आणि आमच्या देशामध्ये आजच्या स्थितीला लोकांचं कमळाच्या फुलाबद्दल प्रचंड आकर्षण आहे, मोदीजींवर प्रचंड विश्वास आहे लोकांचा, बिहारने दाखवलेला आहे। तर एक असं अजून एक समोर येईल 3 तारखेला की बिहारसारखं त्या ठिकाणी पण प्रचंड बहुमताने पुन्हा नगरपालिका वणी भाजपच्या ताब्यात राहील। असं आहे, उमेदवार ही मरेपर्यंत राहू शकत नाही। उमेदवारी बदलत असतात उमेदवार, त्याला काय फरक पडतो। आता यामुळं स्थिती पाहून उमेदवाराचे नाव पक्ष बदलतो। निगेटिव्ह त्याबद्दल विचार पक्षाचा राहत नाही, पक्ष विजयी कोण होईल त्याच्याबद्दल विचार करतो। तर काही लोकांनी प्रवेश घेतला असेल तर काही लोकांनी इकडे पण प्रवेश घेतलेला आहे। राजकारणामध्ये ही सतत प्रक्रिया आहे, लोकशाहीचा एक मार्ग आहे। तर असं नाही की दुनियानं 100% नाकारलेलं आहे, काही ना काही देत असतात। आणि बदल उमेदवारामध्ये हा अनेकदा होतो किंवा पहिल्यांदा होत नाही। लोकांनी सहन केलं पाहिजे। आपण नगरसेवक राहिलो आहोत, सभापती बनलो होतो, उपाध्यक्ष बनलो होतो, याची जाणीव ठेवावी। पक्षानंच केलं होतं, पक्षांतर न केलेलं बरं। वणीकर जनतेला काय सांगाल तुम्ही? नाही, जी भाजपने मागच्या टर्ममध्ये जी कामं केलीत वणीमध्ये ती अतुल्य काम आहे, आणि हे कोणी स्वप्नात पाहिलं नव्हतं। इतकं चांगलं काम नगरपालिका, आमदार आणि सत्तेमध्ये आम्ही पण होतो त्या काळामध्ये आम्ही केलेलं आहे। आमच्या लोकांनी इथं पिण्याच्या पाण्यापासून, रस्त्यांपासून, वीजपासून ते बगीचे, गार्डन, फिरायचं सगळं मी पाहतो, डोळ्यांनी बघितलं नाही। हे वणीचे हाल विहाल बघितले। आता वणी एक सुंदर सिटी झालेली आहे, पण लोकांना दिसते, आणि यापेक्षा अजून सुंदर होईल। ही लोकांना अपेक्षा राहणं स्वाभाविक आहे। इतके प्रचंड रोडचे कामं, सिमेंटची रोडची कामं होत आहेत, मला वाटत नाही की जनता यामध्ये वेगळं काय विचार करेल। अपेक्षा राहतील वेगवेगळ्या, परंतु फार चांगलं काम झालेलं आहे मागच्या टर्ममध्ये। तर आता आहे हे दुर्दैव आहे की यावेळेस आम्ही एखाद्या विधानसभा, लोकसभा नसतो जिंकलं, तर पण नगरपालिका जिंकण्याकरता आम्ही मैदानात आलेलो आहोत। आता मागं आमदार राहिलेले संजय रोजीजी आहेत, अध्यक्ष राहिलेले दारेंद्र भवडे या ठिकाणी आहेत। आमच्यावर मी पण खासदार राहिलो आहे। आमच्यावर लोकांचं कर्ज आहे, तिघांवर आहे, सगळ्यांवर आहे। ते मतांचं कर्ज आम्ही सेवेतून दूर करण्याचा प्रयत्न